नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं रेरेश किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, जिथे आम्ही टेस्टी रेसिपीज नेहमी शेअर करत असतो। तर आज आपण कोणती फॅन्सी रेसिपी न बघता एक सोपी आणि डेली यूजमध्ये बनणारी रेसिपी बघणार आहोत। आपण बनवणार आहोत शेवग्याच्या शेंगांची आमटी। रेसिपी अत्यंत सोपी आहे, तर चला सुरू करूयात शेवग्याच्या शेंगांची आमटी बनवण्यासाठी। सर्वात आधी आपल्याला तूर डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे। इथे आम्ही 2 कप तूर डाळ घेतलेली आहे। तूर डाळला पाणी टाकून आपण स्वच्छ धुवून घेऊयात। तूर डाळ धुतल्यानंतर तूर डाळला आपल्याला उकळून घ्यायचं आहे। तर एका कुकरमध्ये तूर डाळ आपण उकळून घेणार आहोत। इथे आपण कुकरच्या 5 ते 6 शिट्या काढायच्या आहेत। चला तर आता कुकरच्या 6 शिट्या झालेल्या आहेत आणि कुकर थंड सुद्धा झालेला आहे। तर कुकरला आता उघडून घेऊयात। डाळ उकडून झालेली आहे, तर डाळीला आता बाजूला ठेवूयात। आता कुकरमध्ये 3 टेबलस्पून तेल घ्यायचं आहे आणि तेलाला आपण थोडंसं गरम होऊन देऊयात। तेल हलकं गरम झाल्यानंतर आपल्याला तेलात टाकायचं आहे 1 टेबलस्पून मोहरी आणि मोहरीला तेलामध्ये थोडंसं तडतडून देऊयात। मोहरी छान अशी तडतडल्यानंतर तेलात टाकूयात 1 टेबलस्पून जिरा, 10 ते 12 कढीपत्ता, 5 ते 6 लसूण ज्यांना आपण कापून न घेता ठेचून घेतलेला आहे। लसूण आणि सर्व इन्ग्रेडियंट्सना आता फ्राय करून घेऊयात। आता आपल्याला कुकरमध्ये टाकायचा आहे बारीक कापलेला कांदा। इथे आपण 2 मीडियम साईज कांद्यांचा वापर केलेला आहे। कांदा टाकल्यानंतर कांद्याला आपल्याला हलका पिंकिश होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे। 3 ते 4 मिनिटं कांदा फ्राय झाल्यानंतर आपण बघू शकतो की कांदा हलका पिंक होत आहे। तर आपल्याला कुकरमध्ये टाकायचा आहे 1 बारीक कापलेला टोमॅटो आणि टोमॅटोला हलका सॉफ्ट होईपर्यंत फ्राय करायचा आहे। त्यानंतर आपण कुकरमध्ये आमटीसाठी लागणारे मसाले टाकणार आहोत। आता टोमॅटो सुद्धा सॉफ्ट झालेले आहेत, तर आता आपल्याला कुकरमध्ये टाकायचे आहेत मसाले। मसाल्यांमध्ये आपण टाकणार आहोत 2 टेबलस्पून लाल मिरची पावडर आणि 1 टेबलस्पून हळद। मसाल्यांना 2 ते 3 मिनिट चांगले भाजून घ्यायचे आहे। आता मसाले शिजवत असताना आपण बघू शकतो की आपले सर्व इन्ग्रेडियंट्स खूप ड्राय झालेले आहेत। तर आपण कुकरमध्ये थोडंसं पाणी टाकून मसाले शिजवून घ्यायचे। मसाले शिजत आहेत तोपर्यंत जर तुम्हाला ही आपली सोपी शेवग्याच्या शेंगांची रेसिपी आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तसंच अशा सोप्या रेसिपींसाठी आपल्या रेरेश किचन चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा। चला तर आता मसाले शिजलेले आहेत, तर कुकरमध्ये आपण टाकणार आहोत शेवग्याच्या शेंगा। इथे आपण 5 शेवग्याच्या शेंगांचा वापर केलेला आहे आणि त्यांना आपण बारीक बारीक कापून घेतलेला आहे। शेंगा टाकल्यानंतर एकदा मसाल्यांसोबत चांगलं असं मिक्स करून घेऊयात। आता कुकरमध्ये आपल्याला उकडलेली तूर डाळ टाकायची आहे आणि तूर डाळला सुद्धा एकदा मिक्स करून घेऊयात। आता आपल्याला कुकरमध्ये पाणी टाकायचं आहे आणि पाणी आपल्याला जेवढी आमटीची कन्सिस्टन्सी पाहिजे त्यानुसार आपण पाणी कमी जास्त करू शकतो। चवीनुसार मीठ टाकूयात। एकदा पुन्हा मीठ मिक्स करून घेऊयात। वरून थोडीशी कोथिंबीर टाकून कुकर बंद करून घ्यायचा आहे। आता कुकरच्या 2 शिट्टी होईपर्यंत आमटी शिजवायची आहे। दोन शिट्ट्या झाल्यानंतर कुकरला थंड होऊन द्यायचं आहे। त्यानंतरच आपण कुकरला ओपन करणार आहोत। चला तर आता आपण बघू शकतो की आपली शेवग्याची शेंगांची आमटी तयार आहे। फिनिशिंग टच देण्यासाठी थोडीशी कोथिंबीर टाकून मिक्स करून घेऊयात। तर चला आपली सोपी आणि टेस्टी शेवग्याची शेंगांची आमटी तयार आहे सर्विंगसाठी। तर चला सर्व करूयात। आपण शेवग्याच्या शेंगांची आमटीला सर्व करू शकतो भातासोबत। तर मित्रांनो, कशी वाटली ही सोपी आणि टेस्टी शेवग्याच्या शेंगांची आमटी कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। तसेच रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। अशा सोप्या रेसिपींसाठी आपल्या रेरेश किचन चॅनलला सबस्क्राईब करा। ही रेसिपी आपल्या मित्र मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत टाटा बाय बाय, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ।